अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण तायडे यांचं पोस्टर फाडल्यानं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शेकडो कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडकल्याचं पाहायला मिळतंय। बहिरम यात्रेतील भाजप आमदारांचं पोस्टर फाडल्यानं प्रहार आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे। तर दुसरीकडे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय। 2 दिवसापूर्वीच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन दिलं आहे। आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्या मार्फत चालू होत्या आढावा बैठक चालू होत्या। त्या सर्वांचा माइंड डिस्टर्ब करण्याचा हा प्रहारकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व मतदारसंघातील इथले कार्यकर्ता इथे आज एकत्रित होऊन SP साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय प्रवीण भाऊ तायडे यांच्या जीवितास ज्यांनी धमक्या दिल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी, सर्व स्रोत आहेत, धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहेत। त्या धमक्याच्या अनुषंगाने माननीय प्रवीण भाऊ तायडे यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय SP साहेबांना दिलेलं आहे। त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते रेती तस्कर, दारू तस्कर, जुगार तस्कर, गो तस्कर असे सर्व कार्यकर्ते आहे आणि त्यांच्यापासून आमच्या आमदाराला धोका निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही त्याचं निवेदन दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।